नमस्कार. नणंद भाऊजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा टोमॅटो सार ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. प्रथमतः मी कुकरमध्ये एक मोठा बटाटा आणि 8 ते 10 मीडियम साईजचे टोमॅटो छान अशी कुकरमध्ये 4 शिट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपण कुकरमध्ये टोमॅटो आहेत ते छान अशी मऊसूत शिजवून घेतलेली आहेत. आता या टोमॅटोची जी सालं आहेत ती आपण काढून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण बटाट्याची सालं आहेत ती सुद्धा काढून घेणार आहोत. बटाटा सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान असा शिजलेला आहे. आपण टोमॅटो आणि बटाट्याची सालं आहेत ती काढून घेतलेली आहेत. आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत. पण हे आता थोडंसं गरम आहे, त्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि मग आपण हे मिक्सरमध्ये लावणार आहोत. बटाटा आणि टोमॅटो आहे ते थंड झाल्यावरती मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता किती छान असा आलेला आहे. प्रथमतः आपण गॅस आहे तो ऑन करून घेऊया. आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया. मी इथे 3 पळी तेल यूज केलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आता तेल आहे ते छान प्रकारे गरम करून घेऊया. तेल आहे ते छान प्रकारे गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया. त्यानंतर जिरं, आता ह्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया. ठेचलेलं लसूण आणि भरपूर सारा कढीपत्ता. आता हे सर्व साहित्य छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये टोमॅटोची प्युरी आहे ती टाकून घेणार आहोत. आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मसाले आहेत ते तेलामध्ये डायरेक्टली टाकलेले नाही आहेत, कारण ते मसाले जळून जातात आणि मग त्याचा करपल्याचा वास येतो. त्याच्यामुळे आपण वरून मसाले आहेत ते ॲड करणार आहोत. प्रथमतः मी त्याच्यामध्ये थोडंसं तिखट ॲड करणार आहे. गॅसची फ्लेम आहे ती लो करून ठेवायची. मी इथे 1.5 चमचा तिखट टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद. आता सर्व मसाले आहेत ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये जे टोमॅटो आणि बटाटा उकळून घेतलेलं जे गरम पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत.
आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला कितपत जाडसरपणा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर एकदम पातळसुद्धा नाही आहे आणि एकदम घट्टसुद्धा नाही आहे. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपण एक छान अशी उकळी काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया. आहा, खूप सुरेख असा रंग आलेला आहे. आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली जी कोथिंबीर आहे ती टाकून घेणार आहोत. आपला टोमॅटोचा सार आहे तो रेडी झालेला आहे. आता आपण गॅस आहे तो ऑफ करून घेऊया.